फरसबीची भाजी खूपच छान झालेली आहे. कशी बनवली चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ही भाजी अनेक नावांनी ओळखली जाते. कोणी याला फरसबीची भाजी किंवा पांढऱ्या घेवड्याची भाजी म्हणतात. फरसबी मी विळीवर चिरून घेतलेली आहे. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली व त्यामध्ये मी 1 पळी तेल घातलं. ही भाजी आपण बिना कांदा लसणाची बनवणार आहोत. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी 4-5 कढीपत्त्याची पानं टाकते. अर्धा चमची मोहरी व 1 चमचा जिरं घातलं. जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये 1 चमची तिखट घालते व पाव चमची हळद घालते. तिखट चांगलं परतलं गेलं की त्यामध्ये 1 बारीक चिरलेला बटाटा टाकला. बटाटा चिरताना जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा. बारीक चिरल्यामुळे बटाटा हा पटकन शिजतो. त्यामध्ये 1 चमची मीठ घातलं. बटाटा हा मिनिटभर चांगला परतून घ्यायचा. त्यामध्ये 2 बारीक चिरलेले टमाटे टाकले. तेही चांगले परतून घेतले. फरसबी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, ती त्यामध्ये टाकली. तीही मी मिनिटभर परतून घेतली. ही भाजी आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. या भाजीमध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. सर्व एकदा आपण व्यवस्थित परतून घेऊया. या भाजीमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचं कूटही घालू शकतात. 1 चमचा मी धने पावडर टाकते. तुम्ही अशा पद्धतीनं फरसबीची भाजी करून बघा, खरंच खूप चविष्ट होते. भाजी शिजण्यासाठी त्यामध्ये मी 1 कप गरम पाणी टाकते. तुम्ही ही भाजी वाफेवरही शिजवू शकतात. परंतु पाणी टाकल्यामुळे भाजी ही व्यवस्थित शिजते. 10 मिनिटांनी मी कढईवरचं झाकण काढलं. तुम्ही बघू शकता भाजी ही व्यवस्थित शिजलेली आहे. झटपट होणारी फरसबीची सुकी भाजी तयार आहे.